एक मोठी बातमी समोर येते। माजी आरोग्य मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झालेला आहे। त्यांच्या मुलाचं नाव ऋषिराज सावंत असं सांगितलं जाते। त्या बेपत्ता झाल्यामुळे एक खळबळ जी आहे ती उडाल्याचं पाहायला मिळते। आज दुपारपासूनच तो बेपत्ता असल्याची माहिती समोर आलेली आहे। पुणे विमानतळावर त्याचं लास्ट लोकेशन होतं आणि त्यानंतर तो कुठे गेला याबाबतची माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये। आणि दुपारनंतर आपला मुलगा म्हणजे त्याची कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नसल्यानं तानाजी सावंत यांनी पुणे आयुक्तालयामध्ये धाव घेतली आणि तिथे तक्रार नोंदवलेली आहे आणि त्यानुसार त्यांच्या मुलाचा शोध सुरू झालेला आहे। जेव्हा ही तक्रार आली त्यानंतर पोलिसांनी लगेच पुणे विमानतळावर धाव घेतली। तिथे तपासाची चक्र जी आहेत त्यांनी फिरवली आणि त्यानंतर अशी माहिती समोर आलेली आहे की ऋषिराज सावंत हा गाडीतून पुणे विमानतळापर्यंत पोहोचला। ड्रायव्हरला गाडीतून पुणे विमानतळावर सोडायला सांगितलं आणि त्यानंतर तो कुठे गेला याबाबतची माहिती ड्रायव्हरकडेही नव्हती। आणि जेव्हा पोलिसांनी ही संपूर्ण माहिती घेतली तेव्हा त्यांना पुणे विमानतळावरून ऋषिराज सावंत जो आहे तो बँकॉकला गेल्याची माहिती मिळालेली आहे। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठेतरी ऋषिराज सावंत याचं अपहरण झालंय असं म्हटलं जात असताना तो आता स्पेशल स्वतःचं चार्टर्ड फ्लाईट जी आहे त्याने तो बँकॉकला गेल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आणि त्यामुळेच नेमकं कोणतं कारण असेल की तो बँकॉकला गेलाय किंवा कोणती माहिती जी आहे ती त्याने घरच्यांना दिलेली नाहीये, कौटुंबिक वाद झालेत का याबद्दलचा तपास जो आहे तो पुणे पोलिसांकडून केला जातोय। परंतु आता या संपूर्ण पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि मुख्य म्हणजे त्यांच्यासोबत तानाजी सावंत हे स्वतः होते। या पत्रकार परिषदेमध्ये पुणे पोलिसांनी सांगितलेलं आहे की आम्हाला जी काही माहिती मिळालेली आहे ज्यानुसार की बाबा ऋषिराज सावंत जो आहे तो बेपत्ता झाल्याची माहिती जेव्हा आमच्याकडे आली, तक्रार जेव्हा आमच्याकडे आली त्यावेळेला आम्ही तक्रार FIR जो आहे तो नोंदवलेला आहे आणि त्याची जी माहिती आहे ते घेण्याचा प्रयत्न करतोय। परंतु पुणे विमानतळावर तो 4:30च्या दरम्यान दिसलेला होता दुपारी आणि त्यानंतर त्याचा पत्ता लागलेला नाहीये। परंतु जेवढी माहिती समोर आली त्यानुसार तो बँकॉकला गेल्याची माहिती समोर आली। नेमकं तो ज्या विमानातून गेलाय त्याची हद्द भारतात असेल तर ते विमान तिथेच उतरवलं जाणार असल्याची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। आणि पुणे पोलिसांनी असंही सांगितलेलं आहे की FIR दाखल करून हा संपूर्ण तपास जो आहे तो क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आलेला आहे। त्याचा तपास आता ते करणार आहेत। तसंच तानाजी सावंत या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते आणि त्यांनीही अशी माहिती दिलेली आहे की अपहरण किंवा मग बेपत्ता वगैरे असं काही नाहीये, किडनॅपिंग वगैरे जे आहे असं काही नाहीये। माझ्या मुलासोबत त्याचे 2 मित्र होते आणि तो त्यांच्यासह स्वतःची गाडी न वापरता एका वेगळ्याच गाडीनं पुणे विमानतळावर गेला आणि त्यानंतर जेव्हा मला ही माहिती मिळाली तेव्हा मी कॉन्शियस झालो आणि म्हणून मी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि त्याची तक्रार नोंदवलेली आहे। आता तो अद्याप कुठे आहे याची माहिती आम्हाला मिळालेली नाहीये। तो चार्टर्ड फ्लाईटनं बँकॉकला गेला असं सांगितलं जात आहे, परंतु त्याची अधिकृत माहिती जी आहे ती आमच्यासमोर आलेली नाहीये। ती माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचे ते 2 मित्र ओळखीचेच असल्यामुळे हा किडनॅपिंगचा प्रकार जो आहे तो नाही असं तानाजी सावंत यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे। परंतु त्यांनी असं म्हटलं की माझा मुलगा कुठेही जाताना आधी मला फोन करायचा, परंतु मला न सांगता गेल्यामुळे मी कॉन्शियस झालो आणि मी जी तक्रार जी आहे ती नोंदवलेली आहे। थोड्याच वेळामध्ये त्याची कोणतीतरी माहिती समोर येईल अशी जी आशा आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा खुलासा केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जे काही उधाण आलं होतं चर्चांना तिथे कुठेतरी पूर्णविराम लागताना पाहायला मिळतोय। परंतु अद्यापही ऋषिराज सावंत हा बेपत्ता आहे आणि त्याची कोणत्याही प्रकारची माहिती म्हणजे पुणे विमानतळावरून तो बेपत्ता झाल्यानंतर ज्या वेळेला ड्रायव्हरने त्याला तिथे सोडलं पुणे विमानतळावर त्यानंतर तो कुठे गेला याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। याबाबतची संपूर्ण घटना जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।